बदलापूर इथून ट्रॅव्हल करून आलेत. खऱ्या अर्थाने ओमकार मोरे अँड कंपनी यांना माझ्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या गावामध्ये देखील टुर्नामेंट झाली होती आणि खूप चांगली टुर्नामेंट झाली होती. इथे देखील समालोचन केलं होतं. आंबेशिव गावामध्ये अत्यंत चांगली स्पर्धा भरवली होती आणि तोच आंबेशिव संघ आता आपल्या सांगोडे गावच्या मायभूमीवर दाखल झालाय. एका बाजूने आमने तर दुसऱ्या बाजूने आंबेशिव. ही बिग फाईट आता रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. दोन मोठे संघ. पारडं थोडंसं जड असेल आमने टीमचं, कारण आमने टीम सातत्याने इथे खेळत असते. या क्रीडांगणाची माहिती त्यांना आहे, हवेचा अंदाज त्यांच्याकडे आहे आणि टॉप फॉर्म मध्ये संघ. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथून चांगला खेळ आमने टीमला देखील करावा लागेल. बदलापूर वरनं इथे इथपर्यंत ट्रॅव्हल करत आलोय, तर आम्ही देखील चांगला खेळ करू असं आई गावदेवी मित्रमंडळ आंबेशिव संघ देखील सांगेल. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल वेगाने, वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. चेंडू सीमा पार जातोय आणि येतोय चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर लेफ्ट मोड द विकेट. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू फेकला गेला. क्या बात आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान निर्धाव चेंडू जे सांगता घेते. वेगवान गतीचा गोलंदाज, गतीचा महारथी आहे मित्रांनो. गोलंदाज आपण तेजसला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. दोन चेंडू आणि 4 धावा. यावेळी आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन गुडघा टेकून बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव एक वडली जाते. आता स्ट्राईक देवेंद्रकडे आपण पाहतोय. प्रशांतच्या बॅटमध्ये पहिला दमदार चौकार पाहायला मिळाला. चौकाराने सुरुवात केली खऱ्या अर्थानं या इनिंगची. प्रशांत आणि देवेंद्र ही एवन जोडे मित्रांनो. आई गावदेवी स्पोर्ट्स योगेश इलेवन आमने संघाच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिले ते दोन्ही फलंदाज. यावेळी मात्र चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. एक तेरी आणि एक मेरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार नक्की झाला. त्यानंतर जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज तेजस ऑन फायर झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, परंतु पंच आम्हाला सांगतील हा नॉट आउटचा इशारा दिला गेला. मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात ती धाव घेतली गेली. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते तेजसच्या माध्यमातून. वेगवान गतीने गोलंदाजी होते. अंतिम चेंडू बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तेजस. यावेळी मात्र चेंडू सुरेख चेंडू चालला लॉंग स्टॉप एंडला. बीट करतो क्षेत्ररक्षकांना. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
कृत्रिम संगीत आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने अशा संगीतांची आवड आम्हाला देखील आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये अशाच पद्धतीने मनोरंजन प्रेक्षकांचं होईल. डीजे मास्टर पतूच्या माध्यमातून गेली 3 दिवस खूप चांगला क्वालिटी आवाजाची त्यांनी सर्व प्रेक्षकांना पोहोचवली आणि आमच्या आवाजाची काळजी घेतली. येणाऱ्या 3 दिवसामध्ये डीजे मास्टर पवन आणि त्याच्या सोबतीने पतू देखील आता जॉईन झालाय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 10. सुमितला इन्व्हाइट केलंय दुसऱ्या षटकामध्ये. आता सुमितच्या छोट्याशा खांद्यांवर भली मोठी जबाबदारी टीमची. बदलापूर गावचा संघ मित्रांनो आणि आंबेशिव आई गावदे आंबेशिव मित्रमंडळ, ओमकार मोरे अँड कंपनी इथे आपण पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्यांच्यासाठी. सुमितचा पहिला चेंडू, दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर सुमित आहे. राऊंड द स्टम्प्सने आलाय. यावेळी मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, वाईट चेंडू आहे. वाईट प्लस 1 धाव देखील जोडली जाते. धावसंख्या 11 पाहायला मिळते धावफलकावर. बारा धाबा धावफलकावर. थँक्यू. यावेळेस मात्र बाटशी कडा लागली आहे तिथे. क्षेत्ररक्षक होते चेंडू त्यांच्या हाताला बस्ट होऊन जमिनीवर आदळतोय. 1 धाव तर एकवडली आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलक आता जाऊन टेपलंय ते म्हणजे 13 धाबा. यावेळी मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतं. वाईटच्या स्वरूपात आणखी एक अभ्यंतर धाव इथे धावफलकावर जोडली जाते. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीला फेकून दिलाय. 1 बाउंस सीमा पार. 4 धाबा देवेंद्रच्या बॅटमधनं. यावेळेस आणखी एक आसमानी टोला चेंडूला भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार. येतो षटकार.
तर धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 24-24. चेंडू झाले दुसऱ्या षटकातील 3 चेंडू 24 धावा. एकदा ओव्हर द स्टंप्सने आता बॅटची इनर एज होती इथे, कोणती धाव मिळत नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक वापसी थोडीशी आंबेशिव संघाच्या माध्यमातून. आई गावदेवी मित्रमंडळ आंबेशिव आणि त्यांच्या अगेन्स्ट मित्रांनो फाईट करतोय आई गावदेवी स्पोर्ट्स योगेश 11 आमने हा संघ. यावली मात्र फटका सुरेख आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट होती आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. तर कावला बसावा आणि फांदी तुटावी अशी अवस्था आता तिथे क्षेत्ररक्षकाची झाली. कारण संघ अडचणीत सापडत धाबा अतिरिक्त खर्च केल्यात आणि तिथे झेल ऐनवेळी झेल तिथे सुटतोय आणि मोठी विकेट मिळू शकली असती. आता काय घडले मैदानाच्या आतमध्ये, ही विकेट किती महागाची ठरेल हे मात्र येणारे 12 चेंडू सांगतील. कारण 12 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा बनवल्यात आणि अजूनही 12 चेंडू मध्ये किती बनवतील याचं प्रत्युत्तर देवेंद्र आणि प्रशांतच्या बॅटमधनं येणाऱ्या धाबा सांगून जाईल. तर लक्षात घ्या आमने टीम, आता आपण पाणी घेऊन गेलात हरकत नाही, परंतु ड्रिंक ब्रेक साठी कोणताही इथे वेळ दिला जाणार नाही आयोजकांच्या माध्यमातून. याच्याकडे लक्ष द्या. काही हरकत नाही, पाणी पिऊन घ्या, लगेच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या आंबेशिव टीम. एक संघ आपण मित्रांनो पाहतोय भिवंडी विभागातून आणि दुसरा संघ बदलापूर इथून ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचलाय. तब्बल 1.5 ते 2 तास रनिंग करून इथपर्यंत हा संघ दाखल झाला आज कल्याण विभागामध्ये या सांगोडे गावामध्ये. आणि या संघाचं देखील सहर्ष स्वागत या टुर्नामेंटमध्ये. चांगला खेळ करावा, बेस्ट ऑफ लक. त्याचसोबत आमने टीमला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेश आलाय बॉलिंग ट्रॅकवर. दिनेशचा चेंडू मात्र भिरकावून लावला चेंडूला. चेंडू फेकून दिला सीमा पार, बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो षटकार. प्रशांत जर विचार केला मित्रांनो, स्मॉल साईज पॉकेट डायनामाइट म्हणून ज्याला ओळखलं जातं, भिवंडी विभागामध्ये चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे. यावेळी आडव्या बॅटनं आणखी एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये फेकून दिला चेंडू. चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षकामध्ये होता अंतर. चेंडू झाला झुमंतर, सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दाबा येणं सुरू झालाय. दाबा बनवावे लागले दोन्ही फलंदाज, कारण त्यांना देखील आता जाणीव झाली आहे की इथून चांगला खेळ करावा लागणार आहे. यावेळी देखील आडवा बॅटना फटका फसलाय की काय. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू आदळतोय. चेंडू जोपर्यंत कॅरी केला जाईल तोपर्यंत देवेंद्र आणि प्रशांतच्या माध्यमातून 2 धाबा घेतल्या गेल्या. देवेंद्रचा जर विचार केला तर देवेंद्र देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्याच्या सोबतीला प्रशांत देखील एक घातक फलंदाज आहे. तर अमरशेठ भोईर कासनेगावचे उद्योजक, त्यांच्या नावाने देखील मित्रांनो एक संघ खेळताना आपण पाहतोय. अमर स्पोर्ट्स कासने हा संघ. आणि खऱ्या अर्थाने अमरशेठ भोईर साहेबांचा देखील इथे शुभारंभ झालाय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील आगमन खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. मान्यवर उपस्थित आहेत आणि सहर्ष स्वागत त्यांचं.
पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, धाबाची शक्यता, थ्रो थोडासा चुकीचा फेकला जातोय. त्रेचाळीस धाबा अफलकाबाद आतापर्यंत जोडल्या गेल्यात. तिनेच हे षटक आपण पाहत होतो. तर तिसरं षटक देखील समाप्त झालं आणि 18 तब्बल 43 बनवल्यात. आणखी 6 चेंडू फेकायचे बाकी आहेत. तर अमरजी दलबी साहेब कासने गावचे उद्योजक, त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील या प्रमुख रंगमंचावर हार्दिक हार्दिक आणि सरस स्वागत व्यक्त करतोय. सांगोडेकर 2025च्या माध्यमातून सांगोडेकर चषक 2025 हा थरार महासंग्राम दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आज सांगोडे गावामध्ये रंगलाय. 44 धाबा अफलकावर जोडल्या जातात. चांगली सुरुवात करून देतोय प्रशांत आणि देवेंद्र आणि नक्कीच या दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये किती धावा बनवतील दोन्ही बेस्ट बॅटर आहेत मित्रांनो या संघातील. यावेळी तितका चांगला स्ट्रोक नाहीये. अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. एक पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात आता प्रशांतची मोठी विकेट गमवावी लागते. धक्का क्रमांक पहिला लागतोय आमने टीमला. तर यापुढील बिग बॅटल मित्रांनो, एका बाजूने आईगावदी स्पोर्ट्स नांदकर आणि त्यांच्या अगेन्स्ट ठाकूरपाडा. यावेळी चेंडू चांगला आहे, पंचांनी बोट अप केलं आणि विकेटचं पतन झालंय. 2 फलंदाज आता बाद होताना आपण पाहतोय. धक्का लागतो इथे आमने टीमला. थँक्यू डीजे. तर यानंतरची बिग फाईट मित्रांनो, जी जी गोलवली टीम या 2 संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. तर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. आपलं सरसे स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू, ब्लॉकरचा वेध घेतला होता चेंडूने. अंबे शिव संघाची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे, कारण बॅटिंग चांगली आहे आमने टीमकडे. परंतु अशा बॅटिंग लाईनअप समोर देखील चांगली गोलंदाजी करताना आपण आंबे शिव संघ पाहतोय. अवेली मात्र खोदून काढला, चेंडूला फटका सुरेख आहे. चेंडू देखील तितका चांगला हाताला होता. स्वतः ओमकार चेंडू पर्यंत पोहोच. तिथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा झाल्या दफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक आहे.
धावा बनवल्यात खऱ्या अर्थाने आई गावदेवी स्पोर्ट्स योगेश इलेव्हन आमने टीमने, परंतु धावसंख्येला रोख लावावा लागेल. अंतिम चेंडूवर कुठेतरी शांत ठेवावं लागेल फलंदाजाला, कारण 47 धावा देखील मागणी टोटल नाही आहे हे माहिती आहे सर्व प्रेक्षकांना. यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर यष्टी वाकावली, यष्ट्यांचा वेध घेतला क्लीन बॉल्ड आणि विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज मयूर. आदरणीय प्रमुख अतिथी आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपली हजेरी कायम ठेवली खऱ्या अर्थाने अमरशेठ दलवी कासने गावचे उद्योजक, त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा सांगोडेकर तर माफ करा अमरशेठ भोईर आहेत कासने गावचे उद्योजक, त्यांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने त्यांच्या माध्यमातून समाजकार्य घडत असतं आणि त्यांच्याच नावाने आपण कासने हा संघ खेळताना पाहत असतो. अमर कासने या नावाने खऱ्या अर्थाने माता भगवती एंटरप्राइजेस कासने याचे फाउंडर देखील आहेत. ते पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करेन. आपण असं नसतं व्हा आणि या मॅचची मजा लुटा असं आम्ही देखील आपणास सांगू. 48 धावांचा पाठलाग इथे मोडीत काढतील आंबेशिव टीमचे बॅटर्स. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण आई गावदेवी स्पोर्ट्स योगेश इलेव्हन आमने संघ तितक्या ताकदीचा संघ आहे. भिवंडी विपक्ष बदलापूर सामना सर सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता कोणता संघ अधिराज्य गाजवेल, कोणत्या संघाला मात्र या स्पर्धेतून रजा घ्यावी लागेल याचं चोख प्रत्युत्तर मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवर पालीगावचा एक उत्कृष्ट सुमधुर आवाज सोनू बांगर सर यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ओमी सुतार. खूप चांगला आवाज आपण ज्यांचा ऐकतो नक्कीच याच गावचे सुपुत्र ओमी सुतार आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं ऐकत आलोय. त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय सांगोडेकर चषक 2025चं पर्व मित्रांनो, आणि आज शेवटचा अंतिम दिवस मेगा फिनाले सुपर संडे आपण पाहतायत. प्रेक्षकवर्गांची देखील हजेरी या मैदानावरती लाभते. त्या सर्व उपस्थित क्रीडासिकांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया आपण. श्री इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धा अनेक सारे प्रेक्षकवर्ग देखील एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकवर्गांचं देखील आपण स्वागत करूया. सामना सध्या तरी सुरू आहे. आमने विपक्ष आंबेशिव या दोन संघांमध्ये प्रथम बॅटिंग केली. आमने संघानं एकूण धावसंख्या बनवली स्कोरबोर्ड वरती 47-48 टार्गेट. पहिला बॉल गेम ऑन. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू नक्कीच थोडासा स्लो होतोय. आउटपीच थोडीशी स्लो आहे, त्यामुळे या ठिकाणी चेंडू देखील थांबला गेला आणि क्षेत्ररक्षक पोहोचले. फेकी आली तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत. सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंबेशिव टीमच्या माध्यमातून मयूर आणि ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती
2 धावेने खातं खुलं केलं. श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती आंबेशिव या संघाचा. पॉवर प्लेचं पहिले षटक गोलंदाज आमने संघाच्या माध्यमातून भावेश पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळतो पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर केला. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची संधी आणि यस फलंदाज बाद. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित होते देवेंद्र त्या ठिकाणी आणि खूप चांगला झेल कॅरी केला. पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का टीम गावदेवी आंबे शिवसंघाला. डीजे विकेटचं बदन भावेशला मिळते पहिली सबलदा आणि टीम गावदेवी आंबेशिव संघाला पहिला धक्का लागतोय 2 या धावसंख्येवरती. प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी 12.00 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. गावदेवी आंबेशिव संघाला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. इनट नंबर 3 सुमित येतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 खेळाडू ऑनसाइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि मिड विकेट रिझनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती भावेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. रनअप फार मोठा पाहायला मिळतोय गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. हाफ ट्राय करत ऑन द टॉस खेळलेत समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. एकच धाव ती मिळेल. परफेक्ट पिक ऑन द स्टंप. एकच धाव ती मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धाव फलकावरती. 48चा पाठलाग करतो या सामन्यामध्ये गावदेवी आंबे शिवसंघ. आपण बघतो दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत एकाच कॅलिबरीचे आहेत. त्यामुळे हा सामना भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. खातं खुलं झालं. फलंदाज सुमितचं एक धावसंख्येनं. स्ट्रायकिंगला फलंदाज आता ओमकार येतोय. सलामी वीर ओव्हर द विकेट भावेश. अगोदरच बॅटचा पेस ओपन केला. चेंडू फार स्लो आला. पडल्यानंतर गती कमी होती चेंडूची आणि ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. चेंडूवरती व्यवस्थित नजर नाहीये. ओमकारच्या माध्यमातून भावेशच्या माध्यमातून या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटकातील एकूण चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू होतात. धावा खर्च करतो 3. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भावेश. पुन्हा एकदा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगाने आला. बॉडीवरती ब्रश होतोय आणि अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय भावेशच्या माध्यमातून. व्यासपीठावरती नक्कीच अनेक सारे मान्यवर देखील उपस्थित आहेत. सन्माननीय नक्कीच व्यासपीठामध्ये आमचे सन्माननीय आदरणीय अमर शेठ भोईर कासने गावच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि षटकाच्या समाप्तीनंतर शुभ सन्मान देखील केला जाईल. ऑन साइडला खेळत आडव्या बॅटनं लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करतात फलंदाज. परंतु दोन्ही धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आई गावदेवी आंबेशिव पोहोचलीये. 48चा पाठलाग करत सरा 1 गडी बाद. फक्त 5 या आकड्यावरती. वळी आपण व्यासपीठावरती आमने गावचे समाजसेवक उद्योजक आपण पाहतो कासने गावचे समाजसेवक उद्योजक अमरजी भोईर साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचा आपण करूया व्यासपीठावरती विशेष सन्मान. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत. हरेश्वर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. अमरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. यस कोंडिरीचे भावेशजी केने साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अतिथी देवभाव पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते आणि सन्मान देखील होत आहेत. भावेशजी केने साहेबांचा देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. बघा तो लहान मुलगा आलाय कोणाचा त्याला आपण घेऊन जा. यस डायरेक्ट एंट्री केली त्याने मैदानाच्या आतमध्ये. आणि आज ओमी हौशे गौशे 900 प्रेक्षक देखील आलेत. कारण की आम्ही समालोचन करत असताना नेहमीच सांगत होलोय 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. हौशे प्रेक्षक वर्ग जे हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येतात. जे 900 प्रेक्षक वर्ग असतात ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात. आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो क्योंकि पीने वाले को मौका चाहिए.
आणि आज हे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातून लहान मुलगा मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसरा षटक गोलंदाज तयार. मयूर होतो गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. यास पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल आउटसाइड डी ऑप्शन. धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी झाली नाहीये. भावेशनं फार इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये. तयार गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळले फटका छान परंतु खेळाडू उपस्थित. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं होतं परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. फटका बसतो आणि आपल्या दुसरा धक्का लागतोय टीम आई गावदेवी आंबे शिवसंघाला. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. अनुज त्या ठिकाणी होते. मनोज होते नक्कीच आणि त्यांना हा झेल कॅरी केलाय. धावसंख्या 6 या आकड्यावरती थांबली आहे. तर या स्पर्धेसाठी नक्कीच ज्यांनी आम्हाला अमूल्य सहकार्य केलं सांगोड्याचे उद्योजक सन्माननीय संतोषजी आतकरे साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर देखील आम्हाला दिली गेली आणि त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज आकाश येतोय 4थ्या क्रमांकावरती. चांगला चेंडू 8 बाय 8 खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात की ऑप्शनच्या बाहेर चेंडू गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 7 धावा धाव फलकावरती. 48चा पाठलाग करतो या सामन्यामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिवसंघ आणि त्यांच्या गेट फाईट करतोय संघ आमने टीम. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेंड करतायत परंतु सक्षम ठरत नाहीयेत आणि इथून मिळते सिंगल. बॅट कट असेल की पंच. यस बॅट कट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धाव फलकावरती. विजयासाठी अजूनही 40 धावेची गरज असेल. मोठे फटकेबाजी नाहीये याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ अँड नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आमने संघाचे गोलंदाज. या षटकातील एकूण चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत 2 होत आहेत. कमबॅक करतोय व्हाईट चेंडू आल्यानंतर गोलंदाज मयूर. फटका छान आहे. ऑन साइडला फेकून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. ओमकारच्या बॅटमधनं याच फटक्यांची गरज आहे टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिवसंघाला धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 12 धावा धाव फलकावरती. अजून एक चांगला फटका. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी. 6 रन. सुरुवात चांगली झाली होती षटकाची परंतु आता मोठे फटके येतात. मी अगोदरच म्हटलं होतं मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील आणि धावसंख्येला वेग देत असताना षटकामध्ये फलंदाज ओमकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 18 या धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. महागडा ठरतो या षटकामध्ये गोलंदाज मयूर. नेक्स्ट मॅच असेल ठाकूरपाडा विपक्ष आई गावदेवी नानकर. दोन्ही संघ उपस्थित नसतील तर जीजी मड आणि नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा. यस मड विपक्ष गोलवली असा सामना असेल आणि दोन्ही संघाची संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. ओव्हर द विकेट. या चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय परंतु पंच सांगतायत की अतिशय थोडासा बाहेर देखील होता चेंडू. व्हाईट बॉल असेल. धावसंख्या फलकावरती 21. 21 धावा फलकावरती. या षटकामध्ये महागडा ठरतोय गोलंदाज मयूर आणि चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. फुलटॉस लॉफ केलाय. खेळाडू उपस्थित आणि टिपली जेल. फलंदाज बाद. वेल जस्ट वेल कॅच. राकेश त्या ठिकाणी होते आणि राकेशने टिपला. झेल लागलाय. अजून एक धक्का आई गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिवसंघाला. डीजे
16 धावेचे षटक राहिलं, परंतु अंतिम बॉलवरती विकेट मिळाली आहे ती मयूरला. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, 21 धावांवरती. बघा समोर पाण्याची मागणी केली जाते, खेळाडू पाणी आपण पाणी असेल तर पाणी द्यायचं आपण. समोर व्यासपीठाच्या समोर खेळाडू आला आणि पाणी द्यायचं आपण त्याला, कारण की उन्हाचा तडाखा देखील आहे आणि तदमूल आपण पाणी जास्त प्यायचं खेळाडूंनी, याच्यावरती देखील लक्ष घ्या. आणि पाण्याची व्यवस्था करायची टीम सांगोडे. आमच्या आयोजकांना विनंती असेल आपण खेळाडूंना पाणी द्या प्लीज. 12 चेंडू विजयासाठी आता गरज आहे. मॅच मध्ये उरले आता 27 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स झालाय. नवीन खेळाडू दिनेश येतो आहे 5व्या क्रमांकावरती. आकाश ऑन स्ट्राईक. 12 चेंडू विजयासाठी 27 धावेची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती शुभम येतोय 3ऱ्या षटकामध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. 12 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा शुभम. षटकातील पहिला चेंडू. दोन्ही संघ नक्कीच कॅलिबरेचे आहेत, मी म्हटलं होतं, त्यामुळे चांगला पाहायला मिळेल. खोलवे टप्प्याचा चेंडू यस यश उद्ध्वस्त केले जातील. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम गावदेवी. शुभमना आणि विकेट मिळाली आहे. नेक्स्ट मॅच साठी लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम गोलवली संघाची कॅप्टन आणि जीजी मठ संघाची कॅप्टन. आपण टॉस साठी या. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज सिनियर आणि ज्युनियर दिनेश आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश कडव असतील आणि नौशाखेला फलंदाज दिनेश तामाने. ज्युनियर आणि सिनियर दिनेश ही जोडी पाहायला मिळते. यावेळी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. षटकाची सुरुवात फार चांगली केली आहे गोलंदाज शुभमनं. आपण पाहतोय धावसंख्येला ब्रेक लावलाय या षटकामध्ये, कारण की मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केले होता मयूरनं. लॉफ केला ऑन साइडला फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार. चौकार. सो मच. चौकार येतो आहे आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 23 धावा फलकावरती. यस 25 धावा असतील आणि विजयासाठी 23 धावेची गरज आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला चेंडू यस कमबॅक करतोय. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा वेगानं आला आणि टेक ऑफ देखील होतोय. फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. बघा वडवली संघाचे खेळाडू आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायचे आपण, कारण की सेकंड राऊंडचा पहिला मॅच खेळण्यात येईल. यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करेल. पुढे येऊन खेळतात डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित. फेकी येते तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. 21 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. सामना अजूनही बॅलन्स आहे. नक्कीच या मॅच मध्ये संघर्ष करतायत टीम आंबेशिव संघाचे खेळाडू. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि 5व्या बॉलवरती 2 धावा येत आहेत.
यॉर्करचा प्रयास, अपील जोरदार, यस यस इट इज आउट. फलंदाज बाद, लेग बिफोरच्या स्वरूपानं अजून एक धक्का टीम गावदेवी आंबे शिवसंघाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 27 धावा. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज. थँक्यू डीजे. फिल्डिंग लावून घ्या आपण टीम आमने संघ. वडवली संघाचे खेळाडू उपस्थित असतील तर बघा आपण रिपोर्टिंग करा. व्यासपीठाच्या समोर आपल्याला यायचे सर्व खेळाडूंना घेऊन, कारण की यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करेल. सेकंड राऊंडचा तो पहिला मॅच असेल. 6 चेंडू विजयासाठी 21 धावेची गरज आहे. अजूनही सामना संपला नाहीये. येणाऱ्या पहिल्या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव. स्ट्राईकला फलंदाज दिनेश तामाने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती राकेश येतो अंतिम षटकामध्ये. स्लो ओव्हरचं षटक असेल. 1.5 ओव्हरचं षटक. राकेश तयार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत. आडव्या बॅटनं मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल. एक धाव कंप्लीट आणि या चेंडू हुलकावणी देतो क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. 5 चेंडू विजयासाठी 19 धावेची गरज आहे, कारण की धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. मागचं षटक फार चांगलं राहिलं टीम आमने संघासाठी, कारण की त्या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केल्या आणि धावा देखील रोखल्या गेल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत. व्यवस्थित चेंडूवरती नजर नाहीये आणि मिळते फक्त सिंगल. 4 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज आहे. सामना थोडासा कठीण होत चाललाय गावदेवी क्रिकेट संघ आंबे शिवसंघासाठी. मोठी फटके येत नाहीयेत. नवीन फलंदाज राज पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. एकात मोठा फटका मारावा लागेल. 4 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज या सामन्यामध्ये. सज्ज होतो राज. नक्कीच राकेश. उर्दू विकेट. ऑन द टॉस. हुक केलं पाठीमागे. फटका आणि खेळाडू उपस्थित नाही. चेंडू 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. 3 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज. फटका येतोय. चौकार आलाय राजच्या बॅटमधनं. 3 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज. यावेळी चेंडू डीप राहतोय, खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. धावाची संधी आणि फलंदाज बाद. यस, व्हाईट बॉल असेल. पंच सांगतात व्हाईट बॉल. 3 चेंडू विजयासाठी 13 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून विजयासाठी 13 धावा बनवाव्या लागतील. फलंदाज बाद डीजे. तेरा धावेची गरज आहे. चला नक्कीच कोणाचे होतील या सामन्यामध्ये. 3-13 एकात मोठ्या फटक्यासाठी वाट पाहतोय नक्कीच संघ गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव. आणि दुसऱ्या बाजूला एकाच चांगला चेंडू सामन्यावरती नक्कीच कमबॅक करून देईल आमने संघाला. चांगला चेंडू डीप राहिला. पुन्हा एकदा धावबाची संधी आणि अजून एक विकेट. सांघिक यश टीम आमने संघाला मिळते आणि आंबेशिव संघाला लागणारा अजून एक धक्का. दोन चेंडू आता षटकातील शिल्लक असतील आणि 13 धावेची गरज आहे, त्यामुळे इथून कंपल्सरी चेसिंग आहे. न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज. संघर्ष येतोय. चला फास्ट आहे थोडेसे बॅट्समॅन. संघर्ष. टीम बडवली टीम. चला आपण याला गेस बघा. कॅप्टन आणि सर्व खेळाडू आपण या. यस, हवेमध्ये चेंडूची गती कमी केली होती आणि डॉट बॉलची समाप्ती.
सन्माननीय भूषणजी जाधव साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांना देखील विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल सांगोडेकर चषकामध्ये. फटका छान व्ही शेप मध्ये खेळतात, परंतु या फटक्यांना आता काही महत्व नाहीये. खरे असं म्हटलं जातं, वेळ गेली सत्ता गेली, कार्यक्रम संपला, चौकार आणि मॅच देखील फिनिश, सामना जिंकलाय आमने संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आमने टीम आणि हार्ड लक गावदेवी आंबे शिवसंघ.